नमस्कार मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर. मी सचिन संघवी. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, कधी विचार केला आहे का की जे लोक या देशात हजारो वर्षापासून राहतात, ज्यांनी सृष्टीपूजन, अहिंसा, ध्यान व समतेचे मूल्य जपले, त्यांना असुर, राक्षस, अविधर्मी म्हणून का हिणवले गेले? एकतर आपले भारतीय लोक वैदिक कथांचे बळी ठरलेले आहेत व त्यामुळे त्यांच्याद्वारे पसरवलेल्या अंधश्रद्धा वर फार विश्वास ठेवून आपले अस्तित्वच विसरून गेलेले आहेत. जे लोक श्रमण होते, कर्मप्रधान होते, स्वतःच्या आत्म्याच्या शोधात निघालेले, मोक्ष आणि समतेच्या वाटेवर चालणारे, त्यांनाच आधी असुर म्हणून हिणवले गेले. नंतर त्यांचं अस्तित्व निगुतीने आपल्या धर्मात सामावून घेतलं. सर्वात आधी मूळ आशय समजून घेऊया. नागवंशी यांना आधी असुर, नाग, राक्षस म्हणून हिणवले गेले. वेदांमध्ये आणि ब्राह्मण ग्रंथांमध्ये असुर, दानव, नाग, राक्षस हे सर्वजण दैविक शक्तींचे विरोधक म्हणून दर्शवले गेले. त्यांचा मूळ गुन्हा काय होता? ते वेद मानत नव्हते, यज्ञ करत नव्हते, ब्राह्मणांचे वर्चस्व मान्य करायला तयार नव्हते. पण नंतर त्यांनाच देवत्व देऊन वैदिक चौकटीत सामावले गेले, ते पण त्यांचे सेवक म्हणून. जसे वासुकी महादेवाच्या गळ्यात समुद्र मंथनात उपयोगी, शेषनाग विष्णूच्या शय्येवर बलरामाच्या रूपात अवतरलेला, वृत्तासूर इंद्राने मारलेला असुर पण एकेकाळी तपस्वी होता, बुद्ध ब्राह्मण ग्रंथात विष्णूचा अवतार म्हणून दाखवून त्यांची वैदिकीकरण केली गेली. हेच संस्कृतीकरणच्या नावाखाली वैदिक चातुर्य आहे. ज्यांना हरवता आलं नाही त्यांना आपल्या यंत्रणेत सामावून घ्या, पण त्यांच्या मूळ ओळखीला पुसून टाका. हेच वैदिक परंपरेचे चातुर्य. भारतीय इतिहास आणि पुराणांचा एक अनोखा प्रवास म्हणजे नागवंश. सर्पपूजक, ब्राह्मणेतर आणि वेदबाह्य परंपरेचा वंश. या परंपरेचा सर्वात प्रभावशाली राजा होता तक्षक. होय, तोच तक्षक ज्याने महाभारतात राजा परीक्षिताचा मृत्यू घडवून आणला होता. पण ह्या गोष्टी केवळ एक दंतकथा नव्हे, तर एक राजकीय आणि सांस्कृतिक संघर्षाची प्रतीकं आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत तक्षक कोण होता, नागवंश कोणते होते आणि त्यांचा बौद्ध व जैन धर्माशी काय संबंध होता. महाभारत आपल्याला सांगते, परीक्षित राजा एकदा तपस्वी ऋषीच्या ध्यानात विघ्न घालतो. त्याचा परिणाम ऋषीचा पुत्र शाप देतो की परीक्षित सर्पदंशाने मरेल. हा सर्पदंश करणारा म्हणजे नागराज तक्षक. परीक्षिताचा मृत्यू होतो आणि त्याचा मुलगा जानमेजय नागवंशाचा संहार करणारा सर्पसत्र यज्ञ सुरू करतो, पण तक्षकाचा जीव वाचवतो. आस्तिक ऋषींच्या मध्यस्थीने. पण हा संघर्ष केवळ प्रतिशोध नव्हता, तर दोन परंपरांमधील टोकाचा संघर्ष होता. नागवंश म्हणजे काय? नागवंशीय हे कश्यप ऋषी आणि कद्रू देवीचे वंशज. त्यांचे प्रतीक सर्प, त्यांची पूजा, निसर्ग, जल, भूमी. ब्राह्मण परंपरेतील यज्ञ, देव आणि वर्ण व्यवस्थेपासून हे लोक वेगळे होते. त्यामुळेच त्यांना आसुरिक किंवा राक्षसी तत्वांचे प्रतिनिधी म्हणून चित्रित केले गेले. इतिहासात आपल्याला दिसते, तक्षशिला शहर हा तक्षकाने वसवलेला आहे. तक्षशिला म्हणजे तक्ष अधिक शिला म्हणजे तक्षशिला, तक्षकाची भूमी. हे शहर नंतर बनले बौद्ध धर्माचे महान केंद्र. चीनचे प्रवासी फायान आणि युएंग सांग यांचे लिखाण सांगते, येथे बौद्ध विहार, विद्यापीठे आणि स्तूप होते. यातून समजते की नागवंशीय परंपरा श्रमण चळवळीशी जोडली गेली होती. नागवंशीय राजे आणि त्यांची श्रमण परंपरा आपण बघूया. तक्षक एकच नव्हते, अनेक नागवंशी राजांनी श्रमण विचारांचा स्वीकार केला. उदाहरणार्थ खारवेल जे कलिंगाचे होते, जैन धर्माचा अनुयायी हाती गुंफा शिलालेख हे त्यांचे साक्ष आहे. नंदीवर्धन विदर्भ बौद्ध विहारांचा दाता. देवनी मोरी गुजरात बौद्ध अवशेषांमधून नागवंशाचा उल्लेख. नागार्जुन कोंडा आंध्र प्रदेश बौद्ध स्तूपांचे नगर नागवंशी दात्यांची नावे सापडतात. जैन मंदिरात पार्श्वनाथाच्या डोक्यावर नागांचा फणा पाहिला आहे का? किंवा बुद्ध मूर्ती मागे मुचिलिंद नागराज संरक्षण करत आहे असे चित्र आहे. हे केवळ शिल्प नाही, ही नाग परंपरेचा श्रमण धर्मात समावेश करण्याची चिन्ह आहेत. नाग हे बनले अहिंसा, शांती आणि तपश्चर्येचे प्रतीक. जानमेजयचा यज्ञ केवळ प्रतिशोध नव्हता, तो होता एक धार्मिक वर्चस्व
प्रस्थापनेचा यज्ञ, नाग म्हणजे वेदबाह्य परंपरा, निसर्गपूजा, सामाजिक समता, आणि यज्ञ म्हणजे ब्राह्मण धर्म, देवपूजा, वर्णव्यवस्था. हा संघर्ष आजही प्रतिकात्मक स्वरूपात आपल्याला समाजात दिसतोच. आजही नागवंशी परंपरेचा वारसा आदिवासी, भील, गौंड आणि कोरकू जमातीत दिसतो. नागपूर, विदर्भ, ओडिशा, छत्तीसगड येथे नागपूजा, नागपंचमी आणि नागवंशीय दंतकथा अजूनही लोकसंस्कृती जिवंत आहे. मित्रांनो, तक्षक राजा केवळ सर्प नव्हता, तो होता एक मूळ भारतीय संस्कृतीचा प्रतिनिधी. नागवंशीय राजे हे होते भारतीय श्रमण परंपरेचे संरक्षक, जे समतेसाठी, अहिंसेसाठी आणि तपासाठी प्रसिद्ध होते. आज आपल्याला या इतिहासाचा पुनर्पाठ घ्यावा लागेल, जेणेकरून आपण केवळ पौराणिक कथा नव्हे तर खरा ऐतिहासिक वारसा ओळखू शकू. जैन तीर्थंकर पार्श्वनाथ व नागवंशाचा पण संबंध होता. श्रमण परंपरेचा सर्वोच्च शिखर म्हणजे जैन धर्म. जैन धर्मात एकूण 24 तीर्थंकर मानले जातात. त्यामध्ये 23वे तीर्थंकर होते भगवान पार्श्वनाथ. पार्श्वनाथ स्वामी हे केवळ आध्यात्मिक गुरुच नव्हते, तर ते एका विशिष्ट ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नागवंशी परंपरेचे प्रतिनिधीही होते. इतिहासकार व शिलालेखांच्या अभ्यासानुसार भगवान पार्श्वनाथ यांचा जन्म इसवी सन पूर्व 877 मध्ये वाराणसीत झाला होता. त्यांचा वंश इक्ष्वाकू आणि नागवंशीय राजघराण्याशी संबंध होता. पार्श्वनाथ स्वामींच्या मूर्तीकडे आपण पाहिल्यास एक विशेष गोष्ट दिसते. त्यांच्या डोक्यावर 7 नागांचा फणा असतो. हा केवळ प्रतीक नसून या मागे एक ऐतिहासिक व आध्यात्मिक पृष्ठभूमी आहे. 7 नागांचे फणांचे छत्र म्हणजे नागांच्या पार्श्वनाथांवरील संरक्षणार्थ प्रेम होते. त्यांचे नागवंशी वंशाशी संबंधित असणे आणि सर्वात महत्वाचे श्रमण परंपरेतील अहिंसा, ध्यान आणि निसर्गाशी एकरूपता या तत्वाचे प्रतीक होते. नाग ही प्रजाती पार्श्वनाथांना तीर्थंकर म्हणून मान्यता देणारी पहिली जमात होती, असेही काही जैन ग्रंथात सांगतात. त्यामुळे पार्श्वनाथ केवळ जैन धर्माचे एक महत्वाचे स्तंभ नसून नागवंशी आणि श्रमण परंपरेचे एक सजीव सेतूही होते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. नमस्कार, मी सचिन संघवी.